मराठी मराठी डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट स्टार्ट. मानवी समाजात जागतिकीकरणाची प्रक्रिया हत्यारे वर्षापासून घडत आली आहे. फक्त त्या कालखंडात संदर्भांना घेऊन विशिष्ट पद्धतीने घडले आहे. संस्कृतीचे, शास्त्रीय शोधांचे, अर्थव्यवस्थेचे, बाजारपेठेचे, उत्पादन पद्धतीचे अशा विविध पैलूचे जागतिकीकरण होत आले आहे. ज्ञानाचे, समाजाला निरोगी आणि समृद्ध करणाऱ्या शोधांचे, शोषणमुक्तीच्या तत्त्वज्ञानाचे जागतिकीकरण होणे ही आनंदाची आणि आवश्यक गोष्ट आहे. शोषण, दडपवून हिंसा यांचे जागतिकीकरण ही दुःखाची चीड आणणारी, निषेधार्थ आणि धोकादायक गोष्ट आहे. परिच्छेद. आपण वर्तमान काळातील साम्राज्यवादी जागतिकीकरणाच्या परिसरात भारतीय शेती आणि जाती व्यवस्था यांच्याविषयी बोलणारे आहोत. हे जागतिकीकरण हिंसेचे, अत्याधुनिक शोषणाचे, दडपणुकीचे जागतिकीकरण आहे, पण हे अशा कालखंडात घडले आहे आणि घडत आहे की ज्यावेळी पुनर्निर्मितीस, उत्पादन विषयांच्या आणि नैसर्गिक संसाधनांच्या आधारावर समृद्ध आणि शोषणमुक्त असा निरोगी समाज निर्माण करण्याच्या शक्यता उदंड प्रमाणात तयार झाल्या आहेत. साम्राज्यशाही ही जागतिक पातळीवरील भांडवलशाहीची सर्वात प्रगत अवस्था आहे. या भांडवलशाहीची कबर खोदून तिला दफन करण्याची साधने सुद्धा तिच्याच गर्भात उपलब्ध आहेत. ही साधने शोषित जनता तिच्या दुःखमुक्तीसाठी आवश्यक समाज निर्माण करण्याच्या पर्यायाला पुढे आणून साम्राज्याशी जागतिकीकरणाच्या पराभवातून जागतिक भांडवलशाहीच्या पराभवाकडे जाऊ शकते. परिच्छेद. पण या प्रक्रियेत सर्वात मोठा मुद्दा सोडवावा लागतो तो जातीव्यवस्थेच्या अंतासह अर्थवर्गव्यवस्था आणि पुरुषसत्ताक लौकिक शोषणाचाही अंत करण्याचा. देशात या तीनही व्यवस्था एकमेकांचे घट्ट पद्धतीने गुंफलेल्या अस्तित्वात आहेत. यापैकी कोणत्याही एका शोषण व्यवस्थेचा अंत आधी करणे आणि उरलेल्यांचा नंतर करणे ही गोष्ट अशक्य कोटीमधील आहे. जातीव्यवस्था एक उत्पादन पद्धती म्हणून पुनर्निर्मिती होत राहण्याचे गती नियम कायम असल्याशिवाय तिचे अस्तित्व राहणे शक्य नाही. आज तिथीबाह्य लक्षणे खिळखिळी झाली आहेत. अनेक भौगोलिक क्षेत्रामध्ये ही लक्षणे बहुतांशी दिसून येत नाहीत. जातीला नेमून दिलेली कामे वंशपरंपरागत करावी लागणे, ज्या क्षेत्रात एका जातीची राखीव मक्तेदारी ठरली असेल त्या राखीव कुराणात दुसऱ्या जातीने प्रवेश न करणे, अशा प्रकारची सक्ती मोडून काढली गेली आहे. अशा क्षेत्रामध्ये जातीव्यवस्थेची नियमावली चालत नाही. काही कामे त्या जातींनी संघर्ष करून सोडून दिली आहेत. उदाहरणार्थ मेलेली ढोरे वगैरे करणे. परिच्छेद.